यंदा वटपौर्णिमा ही 29 जूनला आहे की 30 जूनला, या संभ्रमात अनेक महिला आहेत. अधिक ज्येष्ठ महिन्यामुळे अनेक महिलांमध्ये हा संभ्रम निर्माण झाला असल्याचं सांगितलं जात आहे आणि सोशल मीडियावर शिवाय पंचांगांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या तारखा सांगितल्या जात असल्यानं नेमकी पूजा कोणत्या दिवशी करायची, व्रत कधी करायचे आणि शुभमुहूर्त कोणता आहेत, चला या संपूर्ण प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया. यंदा वटपौर्णिमा 29 जून रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी सोमवार आहे. 28 जून रोजी पहाटे 3:06 पौर्णिमेची तिथी सुरू होणार आहे आणि पौर्णिमेची तिथी समाप्त होणार आहे 30 जून रोजी पहाटे 5:26. उदय तिथीनुसार पौर्णिमेचं व्रत आणि पूजा 29 जून रोजी म्हणजे सोमवारी केली जाणार आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी काही शुभमुहूर्त आहेत. या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी सकाळची वेळ सर्वोत्तम मानली जाते. पंचांगानुसार काही शुभमुहूर्त दिले आहेत, जसे अमृत मुहूर्त आहे पहाटे 5:26 पासून ते सकाळी 7:11 या दिवशी शुभमुहूर्त आहे सकाळी 8:55 पासून ते सकाळी 10:40 आणि याच दिवशी अभिजित मुहूर्त सकाळी 11:25 पासून ते दुपारी 12:20 असणार आहे. आता या वेळेमध्ये आपण वडाच्या झाडाची पूजा करू शकता. मात्र सकाळी 6:44 पासून ते सकाळी 8:27 दरम्यान राहू काळ असल्यानं शक्यतो या काळात पूजा करणं टाळावी असं सांगितलं जात आहे. आता वटपौर्णिमेचा उपवास कधीपर्यंत करावा, तर सामान्यतः सूर्योदयापासून हा उपवास सुरू होतो. अनेक महिला दिवसभर निर्जला उपवास करून किंवा फलाहार करून उपवास करतात. संध्याकाळपर्यंत वडाच्या झाडाची पूजा पूर्ण झाली की पतीचं दर्शन घेऊन आणि देवाला नैवेद्य दाखवून उपवास सोडला जातो. या दिवशी एकादशी सारखं व्रत सुद्धा केलं जातं आणि म्हणून काही ठिकाणी दुसऱ्या दिवशी सकाळी उपवास सोडण्याची ही पद्धत आहे. परंतु बहुतांश महिला संध्याकाळी पूजा आटोपल्यावर सात्विक जेवण करून उपवास सोडतात. आपापल्या प्रथा पद्धतीनुसार आपण वटपौर्णिमेचं व्रत करून उपवास सोडावा. आता यावर्षी ज्येष्ठ महिन्यात अधिक मास म्हणजे धोंड्याचा महिना येत असल्यानं उत्तर भारतातील वटसावित्रीची अमावस्या 16 मे रोजी आणि महाराष्ट्रातील वटपौर्णिमा 29 जून रोजी साजरी होणार आहे आणि यामध्ये जवळपास 1.5 महिन्याचं अंतर आहे. महाराष्ट्रात आपण पौर्णिमेची पूजा 29 जून रोजीच करावी असं सांगितलं जात आहे. आता वड पूजनाचे शास्त्र आणि महत्त्व काय, तर वडाचं झाड हे दीर्घायुष्य आणि विस्तारणाऱ्या कुटुंबाचं प्रतीक मानलं जातं. वट म्हणजे वडाचे झाड जे शेकडो वर्ष जगतं आणि वडाच्या झाडाला ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचं रूप मानले जातं. त्यांच्या मुळांमध्ये ब्रह्मा, खोडात विष्णू आणि फांद्यांमध्ये शिव वास करत असल्याचंही मानले जातं. वटपौर्णिमेच्या दिवशी नेमकं काय करावं